ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. शिवलिंग घरात का ठेवावा, कोणते शिवलिंग ठेवावे, त्याची स्थापना कशी करावी, योग्य जागा कोणती, हे आज आपण पाहणार आहोत. शिवलिंग ही ब्रह्मांडाची प्रतिकृती आहे. भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत. देवघरात शिवपिंड असणं फार गरजेचं आहे, कारण ते महादेव आहेत. ते आपले रक्षण करतात. ते आपले कुलदेव आहेत. भगवान शंकराच्या मूर्तीची व फोटोची पूजा करण्याचा अधिकार आपल्याला नाही, म्हणून फक्त शिवलिंगाची पूजा आपण करू शकतो. आणि फोटोची पूजा किंवा फोटो ठेवायचाच असेल तर भगवान शंकराचा सहपरिवार फोटो असतो, तो आपण देवघरात ठेवू शकतो. त्याचबरोबर शिवलिंगाबरोबर नंदी, नाग, त्रिशूळ यांच्या मूर्त्या देखील ठेवायच्या नसतात. नाग ठेवल्यामुळे कालसर्प दोष लागतो असे वास्तुशास्त्र सांगते. शिवपिंडी ठेवली तर त्याची लांबी 3 सेंटीमीटरपेक्षा कमी असावी, म्हणजेच आपल्या अंगठ्यापेक्षा ते लहान असावे. त्याच्यापेक्षा मोठे शिवपिंड ठेवू नये. त्याचबरोबर शिवपिंड तुळशीमध्ये ठेवू नये, कारण महादेवाला तुळशीपत्र वर्ज्य आहे, ते वाहिले जात नाही, त्यामुळे दोष लागतो. तुळशीमध्ये शालिग्राम ठेवले जातात, म्हणून शिवलिंग तुळशीमध्ये ठेवू नये. त्याचबरोबर देवघरात एकच शिवलिंग असावे. शिवलिंग 2, 3, 4, 5 असे ठेवू नये. देवघरात शिवपिंड ठेवताना तिची निमुळती बाजू उत्तरेला असावी आणि ती शिवपिंड देखील उत्तरेला असावी. अशा प्रकारे ठेवली जावी. आपल्या घरात जर शिवपिंड असेल तर तिच्यावर जलाचा अभिषेक दररोज झालाच पाहिजे, कारण शिवपिंडीतून तीव्र लहरी बाहेर येत असतात आणि त्या लहरी शांत राहाव्यात, म्हणून शिवपिंडीवर अभिषेक करणे फार गरजेचे आहे. शिवपिंडीवर अभिषेक केल्यानंतर अभिषेकाचे जे पाणी असते ते तुळशीला न वाहता कोणत्याही इतर झाडाला वाहावे. जेव्हा अमृत मंथन झाले त्यावेळी भगवान शंकरांनी हलाहल विष धारण केले होते, त्यामुळे त्यांच्या कंठाचा दाह होतो. याच कारणामुळे शिवपिंडीवर आणि भगवान शंकरांवर अभिषेक केला जातो. हा अभिषेक कच्च्या दुधाचा, पाण्याचा, दह्याचा असा असतो. त्यामुळे भगवान शंकरांचा हा दाह कमी होतो असे म्हटले जाते. भगवान शंकर हे वैरागी आहेत, त्यामुळे त्यांना भस्म लावले जाते. त्यांना धतुराचे फूल, बेलाचे पान, पांढरी फुले अर्पण केली जातात. त्याचबरोबर पंचामृत देखील आपण भगवान शंकरांना अर्पित करू शकतो. तर आपल्या घरामध्ये कोणती शिवपिंड असावी, तर आपल्या घरामध्ये दगडाची, पितळेची, चांदीची, पारद अशा प्रकारच्या शिवपिंडी आपण ठेवू शकतो. कोणत्याही सोमवारी किंवा शिवरात्रीला शिवपिंड आणावी, तिच्यावर पंचामृताचा जलाचा अभिषेक करावा, भस्म व चंदनाचा लेप लावावा, 11 बेलपत्रे, पांढरी फुले वाहावीत, पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवावा, आरती करावी, 108 वेळा रुद्राक्षाच्या माळेवर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. अशा प्रकारे आपण नवीन आणलेल्या शिवपिंडीची स्थापना घरात करू शकतो. शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्या पितरांना मुक्ती मिळते, इष्ट मनोकामना पूर्ण होतात, आपली कार्ये सिद्धीस जातात. तर कोणत्या शिवपिंडीची पूजा केल्यामुळे काय फळ मिळते हे मी तुम्हाला सांगते. चांदीच्या शिवलिंगाची पूजा केल्यामुळे पितरांना मुक्ती मिळते. स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्या इष्टकामना पूर्ण होतात. कास्य म्हणजे काशाच्या शिवलिंगाची पूजा केल्यामुळे आपल्याला कीर्ती व प्रसिद्धी मिळते. पितळेच्या शिवलिंगाचे पूजन केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळते. पारद शिवलिंगाचा पूजा अभिषेक केल्याने उत्तम फळ मिळते. त्याचे दर्शन मात्राने आपण भाग्यवान होतो. सुख, शांती, आरोग्य मिळते. सोन्याच्या शिवलिंग पूजेने धन व वैभव प्राप्त होते. त्याचबरोबर नर्मदेश्वर शिवलिंग म्हणजेच नर्मदा नदीच्या पात्रामध्ये जे दगडगोटे सापडतात, त्या प्रत्येक दगडगोट्याला शिवलिंग असे म्हटले जाते, कारण महादेवांनीच माता नर्मदेला
हा आशीर्वाद दिलेला की तुझ्या पात्रामध्ये जे दगडगोटे सापडतील ते प्रत्यक्ष शिवलिंग असतील. त्यामुळे नर्मदेश्वर शिवलिंगाची देखील आपण घरात स्थापना आणि पूजा करू शकतो. तर घरामध्ये पारद शिवलिंग आणि नर्मदेश्वर शिवलिंग हे पूजेसाठी उत्तम मानले जातात. आपल्या घरामध्ये शिवलिंगाची पूजा, आराधना आणि शिवलिंगाचा अभिषेक वेळेवर होत असेल तर शिवलिंग घरात अवश्य ठेवावे. मात्र हे शोपीसमध्ये ठेवू नये, कारण ते आपले देव आहेत. ते शोपीसमध्ये ठेवण्याची वस्तू नाही. अशा प्रकारे श्रद्धेने आणि भक्तीने शिवलिंगाची स्थापना आणि पूजा करावी. तर आजची झालेली साधना मी महादेवांचरणी आणि स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम नमः शिवाय.